कल्पना करा, म्हणजे नुसती कल्पना करा की तुमच्या हातात एक छोटंसं 2-3 फूट उंचीचं केसर आंब्याचं रोप आहे. हम्म. दिसायला हे रोप अगदी साधं, नाजूक आणि एकदम सामान्य वाटतं. हो. पण जेव्हा आपण या एका लहानशा रोपाकडे पाहतो ना, तेव्हा जाणवतं की ह्यात पुढच्या 30 ते 40 वर्षांची एक भव्य बाग दडलेली आहे. अगदी बरोबर. म्हणजे त्या रोपात एका कुटुंबाच्या भविष्यातील अपेक्षा आहेत. हा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा निसर्गासोबत केलेला एक अतिशय शांत, अलिखित असा करार आहे. आणि हा करार काही एका दिवसाचा नाहीये, तर तो अनेक दशकांचा आहे. हा करार खरोखरच खूप मोठा आणि गुंतागुंतीचा असतो. कसे अनेकदा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फक्त बियाणे किंवा रोप जमिनीत लावून पीक घेण्यापुरता मर्यादित असतो. हो, साहजिकच आहे. पण फळबाग आणि विशेषतः आंब्याची बाग ही त्याहून खूप मोठी आणि दीर्घकालीन प्रक्रिया आहे. माहितीशिवाय केवळ परंपरेने केलेली शेती ही पूर्णपणे नशिबावर किंवा अंदाजावर चालते बघा. खरंय. पण जेव्हा या प्रक्रियेला विज्ञानाची, सूक्ष्म निरीक्षणाची आणि अचूक ज्ञानाची जोड मिळते ना, तेव्हा तीच शेती एका भक्कम, शाश्वत व्यवसायात रूपांतरित होते. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण केसर आंबा शेतीचं जे संपूर्ण विज्ञान आहे ते उलगडून बघणार आहोत. म्हणजे एक खड्डा खोदा, रोप लावा आणि फळ मिळवा, असं हे अजिबात नाहीये. नक्कीच नाही. हे एखाद्या लहान मुलाला वाढवण्यासारखं आहे किंवा अनेक पिढ्यांसाठी टिकणारं एखादं मोठं घर बांधण्यासारखं आहे, ज्याचा पाया, सांगाडा आणि संरक्षण हे सगळंच महत्वाचं असतं. हो ना, अगदी मुळापासून ते शेंड्यापर्यंत. बरोबर. माती, पाणी, मोहर आणि शेवटी फळाची काढणी या सगळ्या प्रक्रियेमागचं विज्ञान आज आपण समजून घेणार आहोत. तर सुरुवात अर्थातच काय लावत आहोत आणि कुठे लावत आहोत यापासून करूया. आता केसर आंब्याची ओळख मुळात त्याच्या विशिष्ट गुणवत्तेत आहे. त्याचा तो केशरी साफ्रण रंगाचा गर, विशिष्ट सुगंध आणि तंतुहीन म्हणजे फायबरलेस चव. पण मला इथे एक मोठा भौगोलिक विरोधाभास दिसतोय. कोणता? म्हणजे गिर केसर हे नाव ऐकलं की साहजिकच गुजरात, जुनागड परिसराची आठवणी येते. मग जर या वाणाची मूळ ओळख तिथली आहे, तर अलीकडच्या काळात महाराष्ट्रातील मराठवाडा, सोलापूर किंवा नाशिकच्या कोरड्या पट्ट्यातील शेतकरी याकडे का वळत आहेत? हां, अतिशय अचूक मुद्दा मांडलात तुम्ही. म्हणजे हे फक्त नावाच्या लोकप्रियतेमुळे होतंय की या कोरड्या हवामानात खरोखरच काही वैज्ञानिक फायदा दडलेला आहे? नाही, यात पूर्णपणे विज्ञान आहे. मुळात आंबा हे उष्णकटिबंधीय म्हणजे ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल हवामानात येणारं पीक आहे. आता महाराष्ट्राचा विचार केला तर कोकणात हापूस उत्तम येतो. हो, कारण तिथली दमट हवा त्याला मानवते. अगदी. पण केसरच्या बाबतीत विज्ञान थोडं वेगळं काम करतं. मराठवाडा किंवा सोलापूरसारख्या कोरड्या पट्ट्यांमध्ये जेव्हा आंब्याला फळ लागतं ना आणि ते पक्व होण्याच्या प्रक्रियेत असतं, तेव्हा तिथे अतिशय कडक ऊन आणि कोरडी हवा असते. अच्छा. आणि या कोरड्या हवामानामुळे झाडावर एक प्रकारचा क्लायमॅटिक स्ट्रेस किंवा आपण म्हणूया नैसर्गिक ताण पडतो. या ताणामुळे काय होतं तर फळात साखरेचं प्रमाण, ज्याला शुगर अॅक्युम्युलेशन म्हणतात, ते वेगाने वाढतं आणि फळाला एक गडद रंग प्राप्त होतो. अरे वाह. म्हणजे दमट हवामानात केसरची वाढ चांगली होईल, पण जी विशिष्ट गोडी आणि रंग अपेक्षित आहे ना, तो या ड्राय झोनमधल्या स्ट्रेसमुळे जास्त चांगला मिळतो. म्हणजे जो ताण आपण सहसा नकारात्मक मानतो, म्हणजे स्ट्रेस वाईट असं आपण म्हणतो, तोच ताण इथे फळाची गुणवत्ता वाढवण्यासाठी जैविक पातळीवर मदत करत असतो. तर अगदी तसंच. पण या गुणवत्तेचा खरा पाया रचला जातो तो जमिनीत, म्हणजे झाड कुठे लावतोय हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. आंब्याला पाण्याची खूप गरज असते असा एक जुना गैरसमज आहे. पण पाणी धरून ठेवणारी पाणथळ किंवा अतिशय चिकण माती असलेली जमीन आंब्यासाठी अत्यंत धोकादायक असते. असं का? पाणी तर लागतंच ना झाडाला. लागतं ना, पण याचं शास्त्रीय कारण असं आहे की जेव्हा जमिनीत पाणी साचून राहतं तेव्हा मुळांच्या कक्षेत ऑक्सिजनचा अभाव निर्माण होतो, ज्याला अनेरोबिक कंडिशन म्हणतात. अच्छा, म्हणजे मुळांना हवा मिळत नाही. हो, ऑक्सिजन नसला की मुळे गुदमरतात आणि तिथे फायटोप्थोरासारख्या हानिकारक बुरशीची वाढ अत्यंत वेगाने होते, जी थेट मुळांना सडवते. हे समजण्यासारखं आहे. पण मग बागेसाठी जागा निवडताना फक्त पाण्याचा निचरा होतोय की नाही एवढंच बघणं पुरेसं आहे का? कारण माती परीक्षण हा प्रकार अनेकदा दुर्लक्षित केला जातो. नाही, अजिबात पुरेसं नाहीये. माती परीक्षण हे फळबागेचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. म्हणजे जमिनीखाली एखादा हार्ड पॅन कडक खडक आहे का हे पाहणं आवश्यक आहे. कारण आंब्याची सोटमूळ म्हणजे टॅपरूट्स ही खोलवर जाणारी असतात
जर 3-4 फुटांवरच कडक खडक लागला तर झाडाची वाढ एका मर्यादेनंतर खुंटून जाते. अच्छा. आणि त्यात जमिनीचा पीएच पण महत्वाचा असतो ना? खूप जास्त. जमिनीचा सामू म्हणजे पीएच तपासणे महत्वाचे असते. जर जमिनीचा पीएच 8.5च्या पुढे असेल तर जमिनीत खते असूनही ती झाडाला घेता येत नाहीत. बापरे, म्हणजे खत देऊनही फायदा नाही. काहीच फायदा नाही. याला न्यूट्रिएंट लॉकअप म्हणतात. जस्त म्हणजे झिंक, बोरॉन यांसारखी सूक्ष्म अन्नद्रव्य अशा जमिनीत झाडाला मिळणं कठीण होऊन बसतं. म्हणजे हे असं झालं की माती परीक्षण न करता बाग लावणं हे जमिनीचा पाया न तपासता थेट 30 मजली इमारत बांधण्यासारखं आहे. अगदीच अबखल उदाहरण आहे हे. हो ना, कितीही उत्तम सिमेंट वापरलं तरी पाया कच्चा असेल तर इमारत कोसळणारच. आता जमिनीचा टप्पा पार केल्यावर पुढची पायरी येते ती रोपाची. मी अनेकदा पाहिले की शेतकरी स्वस्थ मिळतात म्हणून बियाण्यांपासून तयार केलेली रोपे किंवा कुठूनही खात्री नसलेली रोपे आणतात. ही खूप मोठी चूक आहे. मग विज्ञानाच्या दृष्टीने प्रमाणित कलमी रोपांची म्हणजे ग्राफ्टेड प्लांटची निवड का महत्वाची आहे? यामागे पूर्णपणे जेनेटिक्स किंवा अनुवंशिकतेचं विज्ञान आहे बघा. जेव्हा आपण आंब्याची कोय किंवा बी लावतो तेव्हा त्यात नर आणि मादी अशा 2 वेगवेगळ्या झाडांची गुणसूत्रे एकत्र आलेली असतात. त्यामुळे त्या बियाण्यातून येणारं झाड हे त्याच्या मातृझाडासारखे, मदर प्लांटसारखं हुबेहूब असेलच याची कोणतीही शाश्वती नसते. अच्छा. त्याला फळ यायला 10-15 वर्षे लागू शकतात आणि फळाचा दर्जाही पूर्णपणे वेगळा असू शकतो. म्हणजे जो केसर आंबा खाऊन आपण ती कोय लावलीये त्यातून केसरच येईल याची गॅरंटी नाही? अजिबात नाही. पण जेव्हा आपण कलम करतो तेव्हा आपण एका उत्कृष्ट प्रमाणित मातृझाडाची फांदी दुसऱ्या एका जंगली आणि काटक रोपाच्या खोडावर जोडतो. यामुळे नवीन झाड हे मातृझाडाची 100% क्लोन किंवा हुबेहूब प्रतिकृती असते. अच्छा. त्यामुळे केसरचा मूळ रंग, चव आणि फळधारणेची क्षमता तशीच टिकून राहते. हे खूपच रंजक आहे. पण मला एक सांगा, रोप जमिनीत लावताना खड्ड्यात तयार करण्याच्या प्रक्रियेतही अनेक चुका होतात. शेतकरी अनेकदा खड्ड्यात ताजं शेणखत टाकतात कारण त्यांच्या मते ते अधिक पॉवरफुल किंवा जास्त पोषक असतं. हो, ही समज खूप रूढ आहे. यामध्ये नेमकी काय वैज्ञानिक अडचण आहे? खत तर झाडाला आवश्यकच असतं ना? ताजं शेणखत हे कोणत्याही रोपासाठी खूप मोठा धोका असतो. याचं पहिलं कारण म्हणजे कर्बनत्र गुणोत्तर किंवा कार्बन टू नायट्रोजन रेशो. म्हणजे काय? ताज्या शेणात सूक्ष्मजीव अत्यंत वेगाने विघटन म्हणजे डिकम्पोजिशन करत असतात. या विघटनाच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर उष्णता बाहेर पडते. अच्छा, म्हणजे हीट जनरेट होते तिथे. हो, आणि ती उष्णता लहान रोपाच्या नाजूक मुळांना अक्षरशः जाळून टाकते. आणि दुसरं कारण म्हणजे अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थामुळे तिथे हुमणी आणि वाळवीसारख्या किडी वेगाने आकर्षित होतात. अरे बापरे. आणि या किडी मुळं कुरतडून खातात. म्हणूनच नेहमी जीवाणूंच्या प्रक्रियेतून पूर्णपणे कुजलेले आणि थंड झालेले खतच खड्ड्यात वापरावे लागते. हे खरोखरच खूप धक्कादायक आहे, कारण जास्त पोषण देण्याच्या नादात आपण आपल्याच हाताने मुळांना जाळून टाकत असतो. अगदी बरोबर. आता समजा रोप यशस्वीपणे लागलं असं गृहीत धरूया. इथून पुढे पहिली 3 वर्ष झाडाला फळं न घेण्याचा सल्ला दिला जातो. पण एक व्यावहारिक विचार करूया. हां, बोला. शेतकरी जेव्हा शेतीत पैसा आणि वेळ गुंतवतो तेव्हा त्याला साहजिकच लवकरात लवकर उत्पन्न हवं असतं. मग 3 वर्षे फळे तोडून टाकणं आणि 0 उत्पन्न घेणं हे आर्थिकदृष्ट्या खूप नुकसानकारक नाही का? मग निसर्गाच्या विरुद्ध जाऊन फळं तोडून टाकण्यामागे नक्की काय कारण दडलंय? हा आर्थिक प्रश्न अगदी रास्त आहे. पण यामागे कॅनोपी डेव्हलपमेंट म्हणजे झाडाचा सांगाडा तयार करण्याचं अत्यंत महत्त्वाचं विज्ञान आहे. सांगाडा? हो. पहिल्या 3 वर्षात झाडाची मुख्य ऊर्जा ही फांद्या, खोड आणि मुळांचा विस्तार वाढवण्यासाठी खर्च झाली पाहिजे. जेव्हा एखादा लहान झाडाला फळ लागतं ना, तेव्हा झाड आपली सर्व ऊर्जा त्या फळाच्या वाढीसाठी वळवतं. अच्छा. याला आपण सिंक सोर्स रिलेशनशिप म्हणतो. फळ हे सिंक बनतं जे सगळी ऊर्जा ओढून घेतं. परिणामी फांद्यांची वाढ थांबते. म्हणजे झाड कुपोषित राहतं एक प्रकारे. अगदी. फांद्या कमकुवत राहतात. भविष्यात जेव्हा हे झाड मोठं होऊन 50-100 फळे देईल तेव्हा त्या कमकुवत फांद्या फळांच्या वजनाने मोडून पडतील. अरे रे. त्यामुळे पहिली 3 वर्ष फळे न घेणं हा तोटा नसून
ती पुढच्या 30 वर्षांच्या भक्कम उत्पादनासाठी केलेली पायाभूत गुंतवणूक आहे. हां. आणि आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी या 3 वर्षात 2 ओळींमध्ये आंतरपीक म्हणजे इंटरक्रॉपिंग घेऊन उत्पन्न मिळवू शकतातच की. म्हणजे हे एखाद्या इमारतीचे पिलर्स मजबूत करण्यासारखे आहे. आधी पिलर्स बांधा, मग त्यावर मजले चढवा. अगदी तसंच. आता झाड रुजलं आणि वाढू लागलं की पुढचा महत्वाचा टप्पा येतो तो पाणी आणि कॅनोपी व्यवस्थापनाचा. पाणी देण्याबाबत आपण मगाशी थोडं बोललो, पण झाडाला पाण्याची गरज नेहमी सारखीच असते का? नाही, अजिबात नाही. म्हणजे झाड जेव्हा नुसतीच पानं वाढवत असतं आणि जेव्हा फळं देण्याच्या स्थितीत येतं तेव्हा त्याच्या पाणी पिण्याच्या सवयीत काही बदल होतो का? नक्कीच बदल होतो आणि हे समजून घेणं म्हणजेच बागेचं खरं व्यवस्थापन आहे. झाडाच्या जीवनचक्रात 2 मुख्य टप्पे असतात. एक शाकीय वाढ म्हणजे व्हेजिटेटिव्ह फेज, जेव्हा फक्त नवीन फांद्या आणि पाने येतात. हां. पावसाळ्यानंतर आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला जेव्हा झाडाची शाकीय वाढ पूर्ण झालेली असते तेव्हा झाडाला पाण्याचा ताण किंवा वॉटर स्ट्रेस देणे अत्यंत गरजेचे असते. पाण्याचा ताण देणं म्हणजे पाणी पूर्णपणे थांबवणं? होय, पूर्णपणे. साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळात बागेचे पाणी तोडले जाते. अच्छा. जेव्हा मुळांना पाणी मिळणे थांबते ना, तेव्हा झाडाला एक प्रकारचा जैविक सिग्नल मिळतो की आता जगण्यासाठी संघर्ष आहे आणि आपल्याला आपली प्रजाती पुढे नेण्यासाठी फळे निर्माण करणे आवश्यक आहे. हे अफलातून आहे. म्हणजे पाणी न देणं हे सुद्धा एक प्रकारचा ॲक्टिव्ह मॅनेजमेंट आहे. हो, हा ताण झाडाच्या आत कर्ब-नत्र गुणोत्तर बदलतो. नत्राचे म्हणजे नायट्रोजनचे प्रमाण कमी होते आणि कार्बाचे म्हणजे कार्बनचे प्रमाण वाढते. हा बदलच झाडाला नवीन पाने आणण्याऐवजी मोहर आणण्यासाठी प्रवृत्त करतो. आणि जर पाणी देत राहिलो तर झाड फक्त नवीन पाने काढत राहील आणि मोहर येणारच नाही. नेहमीच नायट्रोजन किंवा युरिया देऊन चालणार नाही. बरोबर. वाढीच्या काळात नायट्रोजन लागतो, पण मोहर येण्यापूर्वी आणि फळ धारणेच्या काळात पोटॅशियम आणि स्फुरदची जास्त गरज असते. पोटॅशमुळे फळाची गुणवत्ता, रंग आणि आकार सुधारतो. आणि आपण मगाशी सूक्ष्म अन्नद्रव्यांबद्दल बोलत होतो ना? हो, झिंक, बोरॉन. हो, त्यात बोरॉन हे एक असं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जे फळाची साल लवचिक बनवण्याचं काम करतं. अच्छा. जर जमिनीत बोरॉनची कमतरता असेल तर फळे मोठी झाल्यावर तडकतात किंवा त्यांना भेगा पडतात. अशा अगदी छोट्या छोट्या रासायनिक घटकांचा फळाच्या अंतिम दर्जावर थेट परिणाम होत असतो. आणि या वाढीच्या टप्प्यातच कॅनोपी व्यवस्थापन किंवा छाटणी हा विषय समोर येतो. म्हणजे प्रूनिंग. हो, आपण पूर्वीच्या बागा पाहतो ज्यात झाडे प्रचंड मोठी, अवाढ्य वाढलेली असतात. हो, पारंपरिक पद्धत. पण आता हाय डेन्सिटी लागवडीचा ट्रेंड आला आहे. पण मला एक सांगा, एका एकरात 50 ऐवजी 300-400 झाडं लावणं म्हणजे जमिनीतल्या अन्नद्रव्यांचा खूप वेगाने निचरा करणं नाही का? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. म्हणजे हाय डेन्सिटी लागवड एखाद्या कॉर्पोरेट फॅक्टरीसारखी वाटत नाही का? वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण हाय डेन्सिटी लागवड ही फॅक्टरी नसून अत्यंत सुनियोजित स्पेस मॅनेजमेंट आहे. कसं काय? पारंपरिक बागांमध्ये 2 झाडांमधली जागा अनेक वर्ष रिकामी राहते, जिथे तण वाढतं. शिवाय अवाढव्य वाढलेल्या झाडाच्या अगदी आतल्या फांद्यांपर्यंत सूर्यप्रकाश पोचतच नाही. हो, फक्त बाहेरच्या पानांना ऊन लागतं. बरोबर. सूर्यप्रकाश नसला की प्रकाश संश्लेषण होत नाही आणि त्या आतल्या फांद्यांना कधीच फळ लागत नाही. त्या फक्त परजीवीसारख्या अन्न खात राहतात. अच्छा. हाय डेन्सिटी प्लांटिंग हे एखाद्या विस्कळीत अवाढव्या वाढलेल्या स्थानिक बाजाराकडून एका अतिशय सुनियोजित व्हर्टिकल सुपरमार्केटसारख्या रचनेकडे जाण्यासारखं आहे. जिथे प्रत्येक इंच जागेचा आणि प्रकाशाचा योग्य वापर होतो. अगदी बरोबर. छाटणी करून झाडाचा आकार असा ठेवला जातो की सूर्यप्रकाश थेट खोडापर्यंत पोहोचेल. यामुळे 2 फायदे होतात. एक म्हणजे फळांना चांगला रंग येतो आणि दुसरं, हवा खेळती राहिल्यामुळे आर्द्रता साचून राहत नाही. आणि आर्द्रता नसली की रोग कमी होतात. हो, आर्द्रता नसली की कीड आणि बुरशीची वाढ आपोआप नियंत्रणात राहते. कीड आणि बुरशीचा विषय निघालाच आहे, तर आपण आता बागेच्या सर्वात नाजूक आणि परीक्षेच्या टप्प्याकडे वळूया, मोहोराचा काळ. हा खूप क्रिटिकल काळ असतो. झाड जेव्हा मोहोर काढतं तेव्हा पुढचे 30-40 दिवस अत्यंत नाजूक असतात. याच काळात हवामान बदलतं, धुकं येते आणि किडींचा हल्ला सुरू होतो. या प्रक्रियेत परागीभवन म्हणजे पॉलिनेशन कसं काम करतं आणि त्यात निसर्गाचे घटक कसे मदत करतात? हे खूप सुंदर विज्ञान आहे. आंब्याच्या मोहरात हजारो फुले असतात, पण त्यातली मोजकीच फुले उभयलिंगी किंवा हर्माफ्रोडाईट असतात. म्हणजे काय? म्हणजे ज्यांच्यात स्त्री केसर आणि पुंकेसर दोन्ही असतात आणि त्यातूनच फळ तयार होतं. बाकीची फुले फक्त नर फुले असतात.
या उभयलिंगी फुलांचे परागीभवन करण्यासाठी मधमाशा आणि काही विशिष्ट माशा, ज्यांना हवफ्लाईज म्हणतात, त्या अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. अच्छा. हे बागेतले सायलेंट वर्कर्स आहेत. जर परागीभवनच झाले नाही तर कितीही चांगला मोहर असला तरी फळधारणा होणारच नाही. पण इथेच एक मोठा संघर्ष सुरू होतो ना. एका बाजूला आपल्याला मधमाशा हव्या असतात आणि दुसऱ्या बाजूला मोहोर येताच आंब्यावर मँगो हॉपर, ज्याला आपण तुडतुडे म्हणतो, किंवा मिलीबग सारख्या किडींचा प्रादुर्भाव होतो. हो, मग शेतकरी या किडींना मारण्यासाठी ताबडतोब जहाल कीटकनाशकांची फवारणी करतात. पण मला सांगा, शेतकरी ट्रॅप्स लावणं किंवा आधीच कडुनिंब फवारणं यांसारख्या एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे IPMच्या पद्धती का टाळतात? कारण त्यांना वाटतं की रसायन मारलं की लगेच रिझल्ट मिळेल. हो ना. अनेकदा असं वाटतं की IPM ही फक्त पुस्तकी संकल्पना आहे आणि प्रत्यक्ष शेतात कीड दिसल्यावर फवारणी करणं जास्त प्रॅक्टिकल आणि स्वस्त आहे. हा भ्रम अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान करतो. कीड दिसल्यानंतर केलेली जहाल फवारणी स्वस्त वाटते, पण तिचे परिणाम भयंकर असतात. कसे काय? मँगो हॉपर ही कीड मोहरातून रस शोषून घेते आणि एक गोड चिकट द्रव, ज्याला हनीड्यू म्हणतात, तो बाहेर टाकते. या चिकट द्रवावर सुटी मोल्ड नावाची काळी बुरशी वाढते, जी संपूर्ण मोहोर आणि पाने काळी करून टाकते. बापरे. यामुळे प्रकाश संश्लेषण पूर्णपणे थांबते. आता जर तुम्ही यावर लगेचच तीव्र रासायनिक कीटकनाशक फवारले तर ते हॉपरला मारेलच, पण सोबतच परागीभवन करणाऱ्या मधमाशांनाही मारून टाकेल. म्हणजे कीड गेले पण सोबत पीक देणारे कामगारही संपले. आणि दुसरं म्हणजे कीटकनाशकांचा अतिवापर केल्यास किडींमध्ये प्रतिकारशक्ती म्हणजे रेझिस्टन्स निर्माण होतो आणि मग दुय्यम किडींचा प्रादुर्भाव होतो. म्हणूनच IPM ही केवळ पुस्तकी संकल्पना नाही, तर ती आर्थिक आणि जैविक गरज आहे. मग यात उपाय काय असतात? बागेत स्टिकी ट्रॅप्स म्हणजे चिकट सापळे आणि कामगंध सापळे लावल्याने किडींची लोकसंख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवता येते. आणि फवारणीची वेळही महत्त्वाची असते. सकाळच्या वेळी मधमाशा सर्वाधिक सक्रिय असतात, त्यामुळे फवारणी नेहमी संध्याकाळीच करावी लागते. कीड दिसण्यापूर्वीच निंबोळी अर्काची फवारणी केल्यास किडींची अंडी तिथे टिकतच नाहीत. हे प्रतिबंधात्मक उपाय शेवटी रासायनिक फवारण्यांचा मोठा खर्च वाचवतात. हे खरोखरच एखाद्या लष्करी रणनीतीसारखं आहे. शत्रूला पूर्णपणे आत येऊन संपवण्यापेक्षा त्याला आपल्या सीमेवरच रोखणं जास्त शहाणपणाचं आहे. अगदी तसंच. आता हे सगळे अडथळे पार करून अखेर झाडाला फळं लागतं. बागेत छोटे छोटे आंबे दिसायला लागतात आणि तो एक वेगळाच आनंद असतो. हो, शेतकऱ्यासाठी तो खूप सुखाचा क्षण असतो. पण इथेही शेतकऱ्याला एक कठोर निर्णय घ्यावा लागतो. तो म्हणजे फ्रूट थिनिंग किंवा फळांचा भार, फ्रूट लोड किती ठेवायचा. सर्वच फळे झाडावर ठेवली तर काय नुकसान होऊ शकतं? इथे मगाशी उल्लेख केलेला सिंक सोर्स रिलेशनशिपचा नियम पुन्हा लागू होतो. झाडाची पाने अन्न बनवतात आणि फळे ते अन्न वापरतात. जर एका फांदीवर क्षमतेपेक्षा जास्त फळे ठेवली तर कोणत्याही एका फळाला पूर्ण वाढीसाठी लागणारे कार्बोहायड्रेट्स मिळत नाहीत. फळांचा आकार लहान राहतो, ज्याला बाजारात भाव मिळत नाही. अच्छा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अतिरिक्त भारामुळे झाड पूर्णपणे थकून जातं आणि पुढच्या वर्षी विश्रांती घेतं. यालाच आपण ऑल्टरनेट बेअरिंग किंवा एका वर्षाआड फळ येण्याची प्रवृत्ती म्हणतो. म्हणूनच फळे वाटाण्याच्या आकाराची असतानाच काही फळे काढून टाकणे अत्यंत गरजेचे असते. म्हणजे पुन्हा एकदा क्वालिटी ओव्हर क्वांटिटीचा नियम इथे लागू होतो. कमी फळे पण उत्तम दर्जाची फळे. अगदी बरोबर. आता हा सगळा प्रवास पूर्ण करून फळ जेव्हा काढणीच्या म्हणजे हार्वेस्टिंगच्या टप्प्यावर येतं, तेव्हा एक शेवटची पण अत्यंत महत्त्वाची परीक्षा असते. आंबा कधी तोडायचा हे केवळ तारखेवर ठरत नाही ना. फळ झाडावरच पूर्ण पिकू देण्याऐवजी आधी का काढलं जातं? कसं आहे, फळझाडावर पूर्ण पिकेपर्यंत ठेवलं ना तर त्यावर पक्षी, फळमाशी आणि बुरशीचा हल्ला होण्याची शक्यता प्रचंड वाढते. म्हणून आंबा शारीरिक परिपक्वतेच्या म्हणजेच फिजिओलॉजिकल मॅच्युरिटीच्या टप्प्यावर तोडला जातो. आणि हे कसं ओळखायचं? आंबा काढणीसाठी तयार झालाय हे त्याच्या शोल्डर्सवरून समजते. जेव्हा देठाकडचा भाग फुगीर होतो आणि फळाची विशिष्ट घनता वाढते, म्हणजे फळ पाण्यात टाकल्यावर बुडते, तेव्हा ते काढणीसाठी योग्य असते. आणि काढणीनंतरची काळजी म्हणजेच पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट? ती तर अत्यंत महत्त्वाची आहे. आंबा तोडताना देठ ठेवून तोडावा लागतो. जर देठ तुटला आणि आंब्याचा चीक फळाच्या सालावर पडला तर तिथे सॅप बर्न होतो, म्हणजेच फळाची साल जळते आणि काळे डाग पडतात. अच्छा. असे डाग असलेले फळ एक्सपोर्टसाठी म्हणजे निर्यातीसाठी रिजेक्ट केले जाते. तसेच काढणीनंतर फळे थेट जमिनीवर न ठेवता क्रेट्समध्ये ठेवून सावलीत आणावी लागतात.
केसर आंब्याला फ्रेश मार्केटमध्ये जशी मागणी आहे तशीच पल्प किंवा रस बनवणाऱ्या प्रोसेसिंग उद्योगातही मोठी मागणी आहे. त्यामुळे फळाच्या आकारानुसार आणि रंगानुसार ग्रेडिंग करणं हे नफ्याचं गणित ठरवतं. या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की केसर आंबा शेती ही केवळ खड्डा खोडून रोपे लावण्याची एक यांत्रिक कृती नाहीये. हे एक अत्यंत गुंतागुंतीचं आणि सतत चालणारं विज्ञान आहे. नक्कीच. मातीचे रसायनशास्त्र, झाडाचे शरीरशास्त्र आणि हवामानाचा लपंडाव या सगळ्याचा अभ्यास इथे करावा लागतो. म्हणूनच फळबाग करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःची एक नोंदवही किंवा डायरी ठेवणं हे अत्यंत अमूल्य ठरतं. होय, ती नोंदवही म्हणजेच शेतकऱ्याचा स्वतःचा डेटाबेस असतो. कोणत्या तारखेला पाणी तोडलं, कधी मोहर आला, तेव्हा तापमान किती होतं आणि कोणती फवारणी किती प्रमाणात केली, या नोंदी असल्या की पुढच्या वर्षीच्या नियोजनात अंदाज बांधावे लागत नाहीत. बरोबर. कारण शेती ही आता अंदाजावरून चालणारी राहिलेली नाही, ती पूर्णपणे अचूकतेवर आधारित आहे. हे खरंच खूप विचार करायला लावणारं आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण रोपापासून ते फळापर्यंतचे संपूर्ण विज्ञान समजून घेतले, पण जाता जाता एका अशा विषयावर लक्ष केंद्रित करूया ज्याचा उल्लेख आपण हवामानाच्या संदर्भात केला. आज आपण बघतोय की ऋतुचक्र वेगाने बदलत आहे. तापमानात अचानक होणारे चढ-उतार, अवकाळी पाऊस आणि बदलती आर्द्रता या सगळ्याचा थेट परिणाम झाडाच्या नैसर्गिक बायोलॉजिकल क्लॉक किंवा जैविक घड्याळावर होत आहे. हो, हे संकट खूप मोठं आहे. जर हे बदल असेच वाढत राहिले तर भविष्यात आंब्यासारख्या पारंपरिक पिकांना या नैसर्गिक वातावरणात तग धरता येईल का? की भविष्यात आपल्याला या गुणवत्तेचा आंबा मिळवण्यासाठी संपूर्ण शेतीच एखाद्या अतिनियंत्रित तंत्रज्ञानावर आधारित लॅबमध्ये किंवा भव्य ग्रीनहाऊसमध्ये करावी लागेल? हा खरोखरच चिंतेचा विषय आहे. निसर्गावर विसंबून राहण्याची आपली पद्धत कदाचित कायमची बदलण्याच्या उंबरठ्यावर असू शकते. या बदलाचा शेतीवर आणि आपल्या अन्नावर काय परिणाम होईल यावर नक्कीच विचार व्हायला हवा. नक्कीच. आता जेव्हा आपल्यापैकी कोणीही बाजारात एखादा उत्कृष्ट केसर आंबा बघेल किंवा एखाद्या बागेत 2-3 फूट उंचीचं छोटंसं रोप पाहिलं जाईल, तेव्हा त्यामागे असलेल्या या विज्ञानाची आणि एका दशकाच्या संयमाची नक्की आठवण होईल. आजची चर्चा इथेच थांबूया.